बघा, 11m वर्ग वजा am अधिक 7 या बहुपदीची किंमत m बराबर 1 असताना 10 असेल तर a ची किंमत किती असा प्रश्न. हा प्रश्न सोडवायचा कसा सर? मित्रांनो, इथे या बहुपदीतील m ची किंमत आहे 1 आणि या संपूर्ण बहुपदीची किंमत आहे 10. लक्षात घ्या. या गणिताला सोपं रूप कसं द्यायचं सर? लक्षात घ्या. बहुपदी आहे 11m वर्ग वजा am अधिक 7 आणि या संपूर्ण बहुपदीची किंमत गणित म्हणते 10. मात्र या बहुपदीमध्ये जो m आहे त्या m ची किंमत 1 आहे. आता जिथं जिथं m आहे तिथं 1 ही किंमत मांडून उत्तरापर्यंत जा. a गुणिला 1 अधिक 7 बराबर 10. लक्षात आलं तुमच्या? आता 11 सोबत हे कंसातील 1 आणि त्याचा वर्ग हे पद गुणिला आहे. 1 चा वर्ग 1 वजा चिन्ह a गुणिला 1 हे दोन पद सुद्धा 1 आणि a परस्परांना गुणिला आहेत. 1 गुणिला a म्हणजे 1a. या a ला केवळ a अशा स्वरूपात मांडा समोर. अधिक 7 बराबर 10. ओके. हा गुणाकार 11 1 11 वजा a अधिक 7 बराबर 10. इथं 11 आणि 7 ह्या दोन संख्या जवळजवळ वजा a समोर बराबर 10. आता ही बेरीज 11 आणि 7 18 वजा a बराबर 10. या 10 ला इकडे घ्या वजा a परस्पर विरुद्ध बाजूनं पाठवा. लक्षात घ्या. येतानी 10 वजा स्वरूपात जातानी a अधिक स्वरूपात मांडावे दाखवावे लागतात. 18 वजा 10 बराबर हे आता अधिक झाले आणि ही वजाबाकी 8 बराबर a. प्रश्नामध्ये a ची किंमत किती असा प्रश्न मित्रांनो. 8 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक a मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. बहुपदी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा. त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.